नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गजानन जाते जेके सीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो। आज रोजी आपण आलोय प्रगतशील शेतकरी चंद्रकांत भोसले, गाव गोळेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर आज रोजी आपण ज्या शेतामध्ये उभा आहे तो प्लॉट आहे आपला जेके 4545 या मक्कावानाल। तर आपण दादाकडनं जाणून घेऊया का त्यांना 4545 हे मक्कावान कसं वाटलं। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव? चंद्रकांत गोविंदराव भोसले। बरं, तुम्ही जेके 4545 या वाणाची किती पॅकेटची लागवड केली दादा? आम्ही 8 पॅकेज लागवड केली। हा। तर इतर वाणा तुलनेत तुम्हाला हे वाण कसं वाटलं? एकदम भारी। काय वेगळं वाटलं इतर वाणापेक्षा या वाणामध्ये? याचं का झरीच जास्त आहे उत्पन्न चांगलं आहे अजून, आणि याची क्वालिटी बी चांगली आहे, मार्केट मध्ये जास्त दरात विकत आहे। बरं, जे काय तुम्ही फवारण्या करता इतर वाणाच्या तुलनेमध्ये कमी फवारण्या लागतात फवारणी लागते, म्हणजे जे काय तुम्हाला कीटकनाशक लागतं ते पण कमी लागतं, खर्च कमी लागतो थोडक्यात। खर्च कमी लागतो। तर आज रोजी बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे हा पूर्ण मॅच्युअर झालेला प्लॉट आहे। ती खाली पण बघू शकता आपण, मक्याचं खोड पण जे आहे तर ते एकदम मजबूत आहे की जेणेकरून वारा वगैरे आला तरी मक्का काणे होण्याचं भीती शेतकऱ्याला नाही आहे, कारण त्याचं सिस्टम इथे एकदम मजबूत आहे। आणि आज जर बघितलं आपण प्लॉट पूर्ण मॅच्युअर झाला तरी तुम्ही चारा बघू शकता शेवटपर्यंत हिरवागार आहे, म्हणजे शेतकऱ्याला गुरांना जे काही चारा घालायचा असतो ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दाखवतील की शेवटपर्यंत हिरवागार असल्यामुळं गुरांना चारा पण या मक्यापासून मिळतो। आणि कणीस जर बघितलं तुम्ही तर शेवटपर्यंत बघा तुम्ही कणीस टोकापर्यंत भरलेले आहे। त्याच्यानंतर जर बघितलं आता आपण दाणे पण काढलेले, तर बिट्टी बघू शकता एकदम छोटी बिट्टी आहे की जेणेकरून त्याचं सेलिंग पर्सेंटेज चांगले आणि उत्पन्न शेतकऱ्याला चांगले। तर दोन्ही तिन्ही गोष्टी बघितल्या, सगळे जर कॅरेक्टर बघितले एकंदरीत जर बघितलं आपण जेके 4545 या वाणापासून 100% उत्पन्न चांगले शेतकऱ्यांना। तर तुम्ही मागच्या वर्षी जेके 4545 एका पॅकेटला किती उत्पन्न घेतलेले? 20 क्विंटल। तर बघा शेतकरी मित्रांनो, त्यांना एका पॅकेटला 20 क्विंटल म्हणजे जवळजवळ एका एकरला त्यांनी 40 क्विंटल उत्पन्न घेतलेलं आहे। आणि त्यांची आजी अपेक्षा आहे की ते रब्बीला पण जेके 4545 या वाणाची लागवड करणार आहे। मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी जेके 4545 या वाणाची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा।